हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गले या चॅनेलमध्ये. जय सेवालाल सर्वांना. तर आज सकाळी नाश्त्याला ना मी आप्पे, रव्याचे आप्पे आणि चटणी बनवली होती, ओल्या नारळाची चटणी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी. खास ही मी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये एक मुलगा आहे, त्याला माझ्या हाताची चटणी खूप आवडते. तर त्याच्या मम्मीने सांगितली होती रेसिपी शेअर करायला. त्यांच्यासाठी खास मी रेसिपी शेअर करायला लागले. तर मी ओला नारळ घेतला आहे, थोडंसं त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि शेंगदाणे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजाय घातलेली ते टाकले आणि त्यामध्ये थोडंसं दही, मीठ टाकून वाटून घेतलेली आहे. आणि नंतर एकदम बारीक वाटलेली, नंतर काढून घेतली. त्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घेतली. आपल्याला जशी पातळ पाहिजे तर पातळ, नाहीतर कशी पाहिजे तशी त्यानुसार वाटून घ्यायची. मग नंतर आता यामध्ये मी तडका टाकणार आहे. तर इथं जरा मोबाईल जास्त हलायला लागला आहे, माझ्या मुलानं मोबाईल धरला होता, त्यामुळं मोबाईल असा दिसायला लागला आहे, हलायला लागला जास्त कॅमेरा. तर मी मोठी पळी घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण मोहरी आणि कढीपत्त्याची पानं टाकणार आहेत. त्याचा तडका आपण चटणीवर टाकणार आहेत. चटणी एकदम सोपी साधी आहे बघा, लगेच होणारी, पण इतकी चविष्ट. हरभऱ्याची डाळ आवर्जून टाका, त्याच्यामुळं खूप चविष्ट बनते. त्यामुळं मस्त. आणि जर कुणाला सांबार आवडत नसेल आणि झटकीपट जर करायचं असेल, समजा आप्पेसोबत, इडलीसोबत, तर ही चटणी लगेच होणारी आहे. त्याला काही जास्त शिजवत वगैरे बसायची आपल्याला काही गरज नाही. फक्त वाटण करायचं आणि त्यात तडका टाकून द्यायचा, एक नंबर चटणी बनते. तर आता हे बघा माझा तडका झालेला आहे, चांगला मस्त अशी वाफ निघल्यावर मी तडका चटणीमध्ये टाकलेला आहे. आणि हे बघा आता मिक्स करून घेते मी. मिक्स करून घेतली की आपली चटणी रेडी झालेली आहे. आता हे आपण आप्यासोबत, इडलीसोबत खाऊ शकता. इडतं मी मस्तपैकी.